त्यामुळे आता आणखी एक मोठी बातमी। महाराष्ट्र नवनिर्माण सेवाच्या कोल्हापुरातील मनसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, तर कोल्हापुरातील आता मनसैनिक हे मुंबईतील मनसेच्या मेळाव्यासाठी रवाना झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आज शिवाजी पार्कात मनसेचा मेळावा हा पार पडतोय। यावेळी राज ठाकरेंची तोफ धडाडणारे आणि यासाठी आता राज्यभरातूनच मनसैनिक निघताय। यातच कोल्हापुरातून देखील मनसैनिक मुंबईकडे रवाना झालेत। तर शिवाजी पार्कात होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनेक सुविधांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मनसेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आणि आता मनसेचा झेंडा हाती घेत हे कार्यकर्ते रवाना झालेत। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवीन घडवण्यासाठी पाडव्याची आज सभा आहे आणि शिवतीर्थावर सभा ऐकण्यासाठी कोल्हापुरातून हजारो मनसैनिक चाललेले आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत। काय सांगाल, आपण काय करण्यासाठी चालू आहे आणि आपण तिथले विचार घेऊन काय करणार पुढे? आज सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी गुढीपाडव्याला वाजत गाजत या आपल्या सभेला यासाठी एक साथ घातली आहे। त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून बस, ट्रेन आणि 4 व्हीलर यातून हजारो कार्यकर्ते मुंबईला सभेसाठी रवाना होत आहेत आणि राज ठाकरे साहेबांचे नवीन विचार, नवीन काय विचार जे मांडणार आहेत त्या पद्धतीने पुढे मनसैनिक काम करणार आहेत। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण काम करताय, आता नवीन विचारानं महाराष्ट्रामध्ये महासैनिक तयार होतील का? आदरणीय राजसाहेबांनी परवाच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं, आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। राजसाहेब एक फार मोलाचे विचार या ठिकाणी आपल्याला देणार आहेत। या महाराष्ट्राची एक नवीन दिशा ठरवण्यासाठी राजसाहेबांनी जे आदेश आम्हाला देणार आहेत त्यामधून आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचं एक स्फुल्लिंग पेटलेलं आहे। या महाराष्ट्राची दशा संपुष्टात आणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राला एक नवसंजीवनी आजच्या शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातून मिळणार आहे। अमित ठाकरेंनी आज नवीन जबाबदारी घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा वाटते? सन्माननीय अमित साहेब ठाकरेंना जे राजसाहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ते योग्यपणे पार पडतील। जे शाखाप्रमुखांचे जे शाखाप्रमुख जे काम करतात त्याचा अहवाल जो थेट राजसाहेबांच्यावर पोचणार आहे, त्यामुळे शाखाप्रमुखांना जे एक महत्त्व प्राप्त होणार आहे अमित साहेबांच्यावर राजसाहेबांच्यापर्यंत डायरेक्ट पोचता येणार आहे। त्यामुळे राजसाहेबांना जे काही आदेश संदेश द्यायचे आहेत ते शाखाप्रमुखांनी पोचतील। यामुळे शाखा विस्तार, शाखेच्या माध्यमातून जे कामं होणार आहे जनसमाजापर्यंत पोचणार आहे, त्यामुळे पक्षवाढीसाठी याचा खूप मोठा उपयोग होईल। कोल्हापुरातले हे मनसैनिक ज्यावेळेस चालले आहेत त्यामुळे शाखा विस्तार करतील, त्याचबरोबर जनतेची सेवा करतील अशाच अपेक्षा व्यक्त आहेत। ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते आता मुंबईला रवाना होत आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।